व्हिडिओमध्ये आमचे सरचे स्वागत. तर आम्ही आता बांधळ या ठिकाणी जात असताना आमचे मित्र गणेश देशमुख साहेब यांच्या वडिलांनी हा फार मोठा संग्रह बनवला आहे पैशांचा. नाण्यांचं काय महत्त्व असतं किंवा जुन्या आठवणी की ते त्यांच्या थोडे 5 मिनिटांमध्ये आपल्याला ते सगळं सांगतील समजून. काय अडचण तुमचं कसं की आता हे म्हणजे माझं वय आता सध्या 68 रनिंगमध्ये 68 वर्ष वय आहे माझं. तर मला साधारण 3री-4थीला असल्यापासून म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून माझ्या वडिलांच्यामुळं हे लहान लहान नाणे जमवायचा छंद लागला. काही नाणे अशीच खेळता खेळता सापडलेले, काही असे जिथं जिथं ज्या लोकांच्याकडे उपलब्ध होते त्यांच्याकडून घेतलेले नाणे, असं लहानपणापासून संग्रह करता करता आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 4-5 हजार प्रकारचे नाणे सध्या नोटा वगैरे चलनी नोटा असे साधारण 4-5 हजार ठेवलेला आहे. आणि ते जे काही पेपरला आलेली माहिती कट करून तुम्ही ह्याचे संग्रह मी ठेवलेला आहे. आणि त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ नाणे, दुर्मिळ चलनी नोटा, ठराविक नंबरच्या नोटा, 1 रुपयापासून 5 हजारापर्यंतची नोट, वेगवेगळ्या देशाच्या पण नोटा, काही नाणे, काही नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चायना, सौदी अरेबिया, येमेन, कझाकिस्तान वगैरे अशा वेगवेगळ्या शिवाजी महाराज मोगल काळातले काही. आणि भारतात दुर्मिळ असलेला अर्धा रुपया चांदीचा नाशिक ह्या ठिकाणी इंद्रप्रस्थ हॉल आहे तिथं नाशिकला. तर त्या ठिकाणी चेतन राजापूरकर यांनी 2.5 लाख रुपयाला 1 नाणं खरेदी केलेलं आहे. म्हणजे तिथं लिलाव झालेला आहे. ते नाणं भारतात फक्त 6 ठिकाणी, पण आपल्याकडे पण ते नाणं सापडलंय 7वं. तर ते नाणं पण माझ्याकडे संग्रहालयाला आहे. नंतर सांगली, ग्वालेर, तंजावर या ठिकाणची काही नाणे आपल्या भारतातले काही. हे 2 पैशाचे नाण्याची आपल्याकडे नव्हतं हे, पण पेपरला माहिती ही. ह्याच्यामध्ये काय तर हे सगळे आता हो का हे अल्बम केलेले आहेत. हे पूर्ण अल्बम आहे तुमचा पूर्ण संग्रह केलेला. आता हे 5 रुपयाचे समजा हे नाणे येतं, तर हे 55 प्रकारचे कमीत कमी नाणे आहेत माझ्याकडं. वेगवेगळ्या मिंटचे, वेगवेगळ्या मिंटचे वेगवेगळ्या ठिकाणी छापाई झाली. भारतात 4 ठिकाणी ह्याची छापाई होती. काही नाणे परदेशात छापून आणले जातात आपल्याकडं टाकसाळीतून. आणि 4 प्रकारचे मिंट असतात. आता हे वेगवेगळे नाणे ठेवलेले आहेत मी. इंदिराबाई, हे आता मला नेहरू वगैरे असे स्वातंत्र्याचे काही स्वातंत्र्यवीरांची ऋषी मुनी काही किंवा ठराविक प्रसंगी भारतात जे काही ठराविक घटना होतात अशा प्रकारचे हे सगळं नाण्यांचं बुक आहे सगळं. 1 नया पैशापासून म्हणजे अर्ध्या पैशापासून पैपासून 1 पैपासून 5 हजारापर्यंत नोटा असणार आहे किंवा नाणी असे माझ्याकडे उपलब्ध आहे. वेगवेगळे आणि सगळ्या धातूचे स्टील किंवा तांब, पितळ, मिक्स धातूचे काही नाणे. हे सगळे नाणे आहेत. याच्या खाली नोटा पण आहेत, नोटा आहेत, नाणे आहेत. मला वाटतं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्हीच असतात असते एखाद्या वेळेला काय आम्हाला तर वाटत नाही, कारण इतका वेळ हा तुमच्या एवढा वेळ कुणी देणार नाही. आता हे आणि याची फार गरज आहे लोकांसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे नाणे मला शाळेला हे नाणेच माहित नाहीत. आता हे 20 पैशाचे नाणं, कमळ छाप आहे, सूर्य छाप आहे, नंतर महात्मा गांधी छाप आहेत. या अशा प्रकारचे 1 नया पैशापासून 5 म्हणजे सगळ्या प्रकारचे नाणे येतात. आणि त्याचे प्रकार किती काय हे सगळे येतात. 1 रुपयाचे नाणे, 1 नया पैशाचे नाणे,
2 नाही पैसे, 3 नाही पैसे, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 8 आणे, रुपया, 2 रुपये, अशा प्रकारचे नाणे. आणि काही इंग्रज काळातली चांदीचे नाणे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. तर आता हे नाणे अजून पुष्कळ आहेत माझ्याकडे, तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर हा नोटांचा संग्रह आहे. काही नोटा आता म्हणजे तुमच्या काळात बघायला पण भेटणार नाही. अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला देतो ना, असं दाखवतो ना काय काय नोटा. आता हो काही 2 रुपयाची नोटा कशा कलरचे आता ह्या शी कशी. त्याच्यानंतर महात्मा गांधी चौका इथं शिक्का असणारा रुपया, ही साधा भारत छाप, हे नवीन डिझाईनमधले, असे वेगवेगळ्या डिझाईनमधले, हे दिसायला सारखे दिसतात काय काय, पण त्याच्यात वेगवेगळे गव्हर्नर आहेत, वेगवेगळ्या काळातले आहेत. अशा नोटा आता ह्या ही वाघछाप, इथं वाघछाप 2 रुपये, ही 2 रुपये, ही हिरव्या रंगातली, ही तांबड्या रंगातली. त्याच्यानंतर महात्मा गांधी असे बसलेले तर ते दाखवतो कुठं ते हे ठेवलेलं आहे मी कुठेतरी, जातछाप किंवा असे वेगवेगळे प्रकारचे नाणे. पुढे 2 रुपयाचे नोट हा. आता हे 2 रुपयाच्या नोटाचे प्रकार, ह्याची नक्षी वेगळी किंवा ही छपाई, आकडे, रंग, कलर. आता समजा इथं भारतीय रिझर्व्ह बँक मराठीतून म्हणजे असं हिंदीतून लिहिलं आहे, पण इथं इंग्रजीमधून लिहिलं आहे. अशा प्रकारचं. आणि 5 मध्ये जे काही मोबाईल आहे 5 रुपयाचं जे काय आहे आता बघा हे महात्मा गांधी बसलेले, ही नोट तुम्हाला आता सध्या बघायला शक्यतो भेटणार नाही. त्याच्यानंतर ही वाघछाप, अशा वाघछाप, त्याच्यात हे वेगळ्या प्रकारचं, ही नक्षी वेगळी, ही नक्षी वेगळी, अशा प्रकारचं. त्या 5 नोटामध्ये काय ते ट्रॅक्टरचं काही हरण छाप आहे, महात्मा गांधी छाप आहे, हरण छाप आहे, ही ट्रॅक्टर छाप आहे. आता ही अशा सलग नंबरच्या काही नोटाचे हे ठेवलेले आहेत, असे बंच करून ठेवलेत वेगवेगळे असे. आता ह्याच्यात फरक आहे, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात फरक आहे ह्याच्यात. ते आता असल्यामुळे समजून 10ची पण नोट आहे, 10 आणि जेवढ्या नोटा बनल्या. हा, विशेष म्हणजे हो का, आता ही 10 रुपयाची नोट ही सध्या तुम्हाला बघायला भेटणार नाही. अशा मोठी नोट 100 रुपयासारखी नोट आहे ती. त्याच्यानंतर ही नक्षी पहा त्याच्यावरची, ही बघा. आता ह्याच्यात ही सारखं दिसते नक्षी, पण ही तर भानगड अशी, शीचे मध्ये 10 लिहिलंय आणि ही तर 10 लिहिलं आहे, ह्याच्यात फरक आहे का नाही? फरक आहे. हा, म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येक नोटीचं वैशिष्ट्य आहे. छाप हा काही महात्मा गांधी इथं बसलेले, तर ही अशी नोट आता तुम्हाला बघायला नाही भेटणार. आता ह्याच्यात हे नक्षीत वेगवेगळे, हा डिझाईन वेगवेगळे आहेत, गव्हर्नर वेगवेगळे आहेत परत ह्याचे. आता हे 10 रुपयाचे प्रकार, हो का, हे 10 वेगळेच, हे 10 वेगळेच, हे जर आकडे लिहिलेली छपाई वेगळी, अशा पद्धतीचे. हा, आता हे हो का, ही मोरछाप, ही जात छाप, ही वेगळीच नोट, ही वेगळीच नोट, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या नोट आहेत. आता ह्या 10 रुपयाच्या शेवटला 786 आणि सुरुवातीला 786 असणाऱ्या ह्या नोट आहेत ह्या सगळ्या, किंवा विशिष्ट प्रकारच्या नंबर किंवा आता त्याच्यात बरेचसे हे का, हे हत्ती छाप, ही महात्मा गांधी छाप, असे वेगवेगळे ह्याच्यातून अजून नंबर हो का, सगळे ह्यातून मला माहित मागून किंवा पुढून 500च्या किंवा 1000 नाही हो काही 10चे वेगवेगळे प्रकार, हो काही नवीन चालू याच्यातले काही. आता तुम्हाला पुढं एक एक पान दाखवतो उलगडून. हो काही वैशिष्ट्यपूर्ण नंबर काय, हो का. आता ही स्टार, असे स्टार 10,000 नोटामध्ये 1 स्टार असतो. 10,000 नोटामध्ये 1 स्टार असतो, म्हणजे 10,000 नोटामध्ये एका नोटावर फक्त असा स्टार असतो. म्हणजे असे काही वैशिष्ट्य ते हे, हो का. आता ही 7,01,000 किंवा इथं
हे स्टारवाली नोट किंवा असं वैशिष्ट्य आहेत ह्या नोटांचे. आता काही 20 रुपयाच्या नोटा लागल्या. हो. आता ह्याचं वैशिष्ट्य आहे 786 शेवटी 700 हे इथं हे बघा इथं आणि हो का आता ही 786 आणि ही 786 काय फरक आहे. हो का ही छोट्या आकारात नंबर आहे आणि हा मोठा नवीन पद्धतीचा नंबर आहे. हा दिसायला नोट सारखीच, गव्हर्नर वेगळे असतात किंवा अक्षराची छपाई वेगळी असते. आता इथं ₹20 समजा आता इथं लिहिलं असे इथं असे वैशिष्ट्य आहेत ह्या नोटांच्या असे काही. आता हो का ही नवीन 786 20 रुपयाची नोट ह्या आता 50च्या ह्या हे 50च्या नोट अशा वेगवेगळ्या नोट आहेत. हो का ही 786 ही 786 बारीक अक्षरात आणि गव्हर्नर वेगवेगळे ह्याचे यातले 100चे पण आहे. हां आहेत ना 100. आता हो का ही 50चे प्रकार ही 50चे प्रकार वेगवेगळे. हो का हे 50चे प्रकार हे नवीन जुने सगळे 786 नंबर वगैरे असे असणारे हे असे नंबर वेगवेगळ्या प्रकारचे. हो का आता ही 100 रुपयाच्या नोट आहे नवीन आणि ह्या जुन्या. हां आता ह्या बघा आता ही नोट तुम्हाला शक्यतो नाही बघायला भेटत. आमच्या लहानपणी ही होती वापरात. आता चलनात आता आपली काठी चलनात येऊ शकते. नाही आता ही बंद झाली ना त्या काळातच. आठवण हे चालू आहेत ह्या चालू आहेत म्हणजे आता मी चालवू शकतो ह्या नोटा. आता ही जुनी पाहिल्यावर कोणी घेणार नाही एखाद्या वेळेला असं आहे. पण तशी काय बंद नाहीत त्या, पण आता काळानुसार लोक घेत नाहीत ना काही. खाली 200चे पण आहे. हा हे 700 हो का ही 200 786 सुरुवातीला ही 786 शेवट या अशा पद्धतीच्या नोट आहेत. गव्हर्नर त्याचे वेगवेगळे. एक मिनिट आता ह्या 200 रुपयाच्या हो काही 500 रुपयाच्या नोटा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सुरुवातीला 786 शेवट 786 असे गव्हर्नर वेगवेगळे आहेत ह्याचे अशा पद्धतीने. नाही गव्हर्नर वेगळे आहेत ना. आता हो का स्टार आहे इथं स्टार आहे ही एकच गव्हर्नर आहे पण इथं स्टार आहे म्हणून ही ठेवली. आता हो का इथं पण स्टार आहे आणि ह्याचा गव्हर्नर वेगळा आहे. काय नाव ह्याचं आता मला बारीक लय दिसत नाही. हो का आता ही 500 रुपयाच्या नोट आहे ह्या वेगळ्या आहेत जुन्या नोट आहे. हां हो का ही वेगळी हो का ही म्हणजे ही वेगळं ही वेगळं हो का ही रंगीत असे म्हणजे 1000 रुपयाच्या नोटा आता हो का या 1000 रुपयाच्या त्या सुद्धा 786 नंबर पहिल्या शेवटून अशा. आता हो ही 500च आहेत पण ह्याच्यात प्रकार आहे बरेचसे. हो का आता या 1000ची नोट ही वेगळी. 2000च्या बंद झाले. आता 2000च्या बंद झाल्या पण या नंबरमुळं ठेवल्यात दोन असत्या ह्याच्यातच. हां आता हो का ह्या नेपाळच्या ही किती रुपये येतं 1 रुपया नेपाळची पण तुमच्याकडे नोट आहे. नेपाळ ही किती रुपयाची 2 रुपयाची ही 5 रुपयाची नेपाळच्या. आणि त्याच्यात पण फरक आहे परत. आता समजा ही 2 रुपयाची वेगळी ही 2 रुपयाची वेगळी. आता ही गेंडा छाप ही तर वेगळीच आहे ही म्हणजे डोंगर छाप. राजाचा छाप हे 10 रुपये ही 5 रुपये शे किती येतं 10 रुपये येतं. शे 10 तर ह्या 10 फरक आहे. हां अशा नोटा येतं. त्याच्यानंतर हे नेपाळचेच आहेत. नेपाळ किती 20 रुपये 20 रुपयाची आहे. त्याच्यानंतर ही 20 रुपयाचीच पण फरक आहे. इथं राजाचं चिन्ह आहे आणि इथं डोंगर असा चिन्ह आहे. त्याच्यानंतर हो का ही किती नेपाळ 50 रुपये नेपाळची. ही नेपाळची 50 रुपये पण ह्या फरक आहे ह्या नोटात. आता हो का ही पण 50ची आहेत पण ह्याच्यात फरक आहे. हा प्रत्येकात फरक आहे. हो का या असे शीत वेगवेगळ्या कोंबड्यासारखे पक्षी आहेत इथं असं फरक आहे. आणि काही नोटा अशा आरपार दिसणाऱ्या आहेत म्हणजे आता
नाही ही नाही बरं का, दुसरे आहेत अशा आरपार दिसणाऱ्या नोटात. ही नेपाळची किती 100 रुपयाची नोट आहे ही नेपाळची, आणि ही पण 786 नंबर आहे. म्हणजे नेपाळची सुद्धा मी 786 नंबरची ठेवलेली पाहण्यासाठी. आता बघा तुम्हाला, आता ही कुठल्या कुठल्या राष्ट्राच्या आहेत बघा, दाखवतो मी. हो का, आता ही कांगो, ही कांगो देशाची नोट आहे. त्याच्यानंतर ही अरब देशाचीच नोट आहे ही. हे अरब देशाचं आहे. ही कतार, ह्याच्यानंतर ही कांगो, ही नेपाळ, ही नेपाळची 100 रुपयाची, ही 10 रुपयाची आहे. आता हे वेगवेगळ्या 1 रुपयाची. हां, ही 1 रुपया. त्याच्यानंतर ही अमेरिका डॉलर, $1. त्याच्यानंतर हे पण डॉलर, $5, हे $10. म्हणजे $1 म्हणजे आता आपल्याकडे 85 रुपये समजायचे. ही $5, ही $10 अमेरिकेचे. त्याच्यानंतर काही कुठलं इकडं नाव उलट्या पालट्या नोटा घातल्यात. काही इराणची नोट आहे. त्याच्यानंतर ही इराणचीच नोट आहे. ही 1000 रुपयाची, ही 2000 रुपयाची. आता इराणची नोट येतं आपल्या हजाराची, इथे किती पटीन झाली ती? ती आता भाव असतो आता, म्हणजे आपल्या जसं आपला 1 रुपया म्हणजे पाकिस्तानची जवळजवळ 3-3.5 रुपये असं सध्या. अमेरिकेचा $1 म्हणजे आपली 85 रुपयाच्या दरम्यान आहे सध्या. त्याच्यानंतर हो का, ही कुठलं आहे, अफगाणिस्तान, 5 रुपयाची नोट अफगाणिस्तान. ही कुठलं आहे, येमेन देशाची. नंतर ही इजिप्त. नंतर हो का, ही मलेशियाचा 1 रुपया. आता मलेशिया इकडे आल्यावर त्याचे काही वाढते पण कमी आपल्या राष्ट्राच्या ह्याच्या प्रमाणे आपल्या पैशाची किंमत बरी जरा अमेरिकेनंतर, म्हणजे आपलं चांगलं. हे कोणत्या देशाचे? आता इथं देशाचे नाव आहेत का, इकडून आहेत. हे भूतान, ही भूतानच. पण हे किती रुपयाचे? 1 रुपया, ही 5 रुपये, ही 10 रुपये. आता तुम्हाला सगळ्यात बारीक नोट अजून तुम्ही कुठंच पाहिजे नसेल इतकी बारीक नोट. हो का, ही नोट ही किती लहान आहे बघा. हो का, ही सगळे तिथले नोट आहेत. हे आता हो का, हे सगळ्यात लहान नोट आहे बघा मित्रांनो. तुम्हाला हे आता नोट कुठंही पाहायला भेटणार नाही. नोट आहेत ही झालं असं. चीनची नोट दिसते नाही, हे का नाही हो का, इथं लिहिलंय पण आता तुम्हाला काय. कुठंच हो पाहायला का, ही भेटणार नाही. भूतान बरं का, ही म्यानमार, ही जे चायनाचे आसन बोलते. हा, ही चायनाची नोट आहे. चायना इतके बारीक नोट आहे बघा. ही चायनाची नोट आहे. तुम्हाला आता ही जुनी नोट अशी कुठेही पाहायला भेटणार नाही. पण ह्यांच्याकडं पैशांचा जो संग्रह ठेवलेला आहे जुन्या नोटांचा, तो पाहण्यासारखा संग्रह आहे. अजून हो का, ही कुठला आहे आता, ही हो का नव्या नोटा. आता ही पाकिस्तान, ही इथं नाव असं हो का, ही 1 रुपया कुठला. आता ही मला इथं दिसायला कमी, मला थोडं ही वेगळं आहे. ही पाकिस्तान आहे, ही पाकिस्तान आहे. इथं लिहिलंय पण ते बुकॉन का काय काहीतरी ते जुन्या नोटा असल्यामुळे जास्त त्यांना पाकिस्तानी. पाकिस्तान. आता हे झालं का नोटा. अजून ह्याच्या खाली कोणतं आहे? बरेच ते नाण्यांचं जुने नाणे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, यांच्याकडे भरपूर जुन्या पैशांचे जे लोकांकडं पुस्तकांचं संग्रहालय असतं, पण ह्यांच्याकडं जुन्या नाण्यांचं नोटांचं संग्रहालय आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा आणि पाहण्यासारखा आहे. आता ती काही नाणी लागते.